Hello everyone, welcome back to our YouTube channel. सेकंड डे हीरा फ्लँकिश करते बाय लॉट्स ऑफ लव टू एवरीवन. खूप गर्दी गाईज, संडे आहे आणि लास्ट डे आहे त्यामुळे तर खूपच गर्दी आहे. सो तिथे आतमध्ये गेल्यानंतर खूप गर्दी होती संडे असल्यामुळे. सगळे आल्यानंतर तिथे खूप सारे मास्कोट होते आणि इरा खूप जास्त घाबरत होती त्यांना बघून. नंतर आम्ही प्लॅन केला की पहिले आम्ही इराला पूर्ण जत्रेच्या इथे आहे ना, हे राईड्स असताना तिथे तिला घेऊन जाऊ आणि बसवू. तर आम्ही तिकडे चाललेलो तर तिकडे आपलं डान्स करतात, ते काय म्हणतात ते, वाघ्या मुरलीचा डान्स होता. तर ते वाजत होतं. हिराला बघून इतका आनंद झाला की ती डान्स करायला लागली. मग नंतर तिला दिसले तिथे वेगवेगळे गेम्स वगैरे खूप सारं विकायला होतं. मग ते जे जे अट्रॅक्टिव्ह दिसतं लहान मुलांना ते जास्त हे वाटतं. मग तिथे पिपाणी होती ती बघितली. नंतर पुढे गेल्यानंतर ते वाजवत होते, तिला डान्स करायचं होतं. मग तिने आणि मी थोडासा डान्स केला. मग पुढे जाऊन ती मला बोलत होती की मला खालीच उतरायचं आहे. सो मी तिला खाली उतरवलं आणि तिने इतका डान्स केला. ती बिलकुल घाबरत नाही. ती डायरेक्ट डान्स करता करता डायरेक्ट त्यांच्या स्टेजवरच जायचं असं. मी पहिल्यांदा बघितलं की इरा एवढी कॉन्फिडेंटली जाते. म्हणजे मला प्राऊड पण फील झालं की ती एवढी गर्दी असताना पण स्टेजवर. आमचं लक्ष दुर्लक्ष झालं आणि ती स्टेजवर जाण्यासाठी रेडी म्हणजे निघाली जस्ट. तर लगेच मी तिला तिथून उचलून आणलं की नाही नको. मग नंतर ती थोडी रडली पण. नंतर मग पुढे जात होतं. हे सगळे लाईट्स वगैरेचे होते. मग तिला खूप छान वाटत होतं तिथे. मग तिला ते पकडायचं होतं म्हणून मला बोलली की खाली सोड. मग नंतर ती क्लॅप करायला लागली, वाव किती छान आहे. आणि ती बोलती वाव वाव, काय आवडलं तिला. नंतर तिकडे राईड्सकडे घेऊन गेलो. खूप मोठे मोठे राईड्स होते. मी जास्त तिला राईड्स करू नाही दिले कारण खूप मोठे मुलं करतात ना जम्प, तर मग तिला जास्त चान्स मिळत नाही. आणि म्हणजे ती छोटी आहे तर तिला भीती पण वाटते मला. हे जम्पिंगमध्ये थोडे छोटे मुलं होते तर तिला तिथे थोडंसं खेळू दिलं. पण तिथून पण बाहेर काढल्यानंतर खूप रडली. तिला असं म्हणायचं होतं की मला इथेच खेळायचं आहे. म्हणून आम्ही तिथे तिचे एक तिकीट काढून दिलं तिला खेळायला थोडा वेळ. तिने जम्प करायची जोरात. मोठ्या मुलांनी जम्प केलं की तिला चान्सच मिळत नव्हता उभं राहून जम्प करायला. पण तरी खूप एन्जॉय केला तिने, खूप एन्जॉय केला. मजा आली तिला पण आणि आम्हाला पण तिला बघून. नंतर इथे आम्ही तिला आणि ऋतूला ट्रेनमध्ये बसवलं होतं. त्यात पण तिने फुल एन्जॉय केला. ट्रेनमध्ये पण जेव्हा म्हणजे प्रत्येक राईडमध्ये तिला बसवलं की खालीच उतरायचं नव्हतं. तिला असं वाटत होतं मला इथेच खेळू दे. नंतर इथे कार होत्या, असे छोटे छोटे कार त्या गोल फिरत होत्या, त्यात बसवलं आम्ही. आणि मस्त इराने पण एन्जॉय केला, आम्ही पण एन्जॉय केला. खूप मजा आली. सो बाय, स्टे ट्यून.